नमस्कार शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे। मागच्या आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये 2 ते 4 रुपयांची घसरण झाली होती, त्यामुळे शेतकरी हे चिंतित होते। पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण लासलगावसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 3 मोठे सकारात्मक संकेत हे कांदा बाजारभावाच्या बाबतीत त्या ठिकाणी समोर येत आहेत। त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा गरुड झेप घेण्याची शक्यता निर्माण झाली। नाफेड नेमका काय निर्णय घेतलाय, पावसाचा बाजारावरती नेमका काय परिणाम होणार आहे, आणि यासोबतच त्या ठिकाणी जे काय नाफेड आणि एनसीएफची नेमकी खरेदी आहे ती नेमकी कशी असणार आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। शेतकरी बंधूंनो, सर्वात आधी आजची ताजी परिस्थिती त्या ठिकाणी आपण समजून जर घेतली तर शुक्रवारच्या तुलनेमध्ये आजच्या कांद्याच्या बाजारभावामध्ये 50 पैसे ते 1 रुपयांची सुधारणा त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। ही जरी छोटी जरी वाटत असेल तरी मंदावलेले भाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी आता वर येत आहे। व्यापाऱ्यांना आता बाजारात आवक कमी होण्याचा अंदाज येत आहे, आणि त्या दुसरीकडे मागणी वाढताना त्या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे सरासरी आणि चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला दर हा त्या ठिकाणी सध्याला मिळत आहे। आता नाफेड आणि एनसीएफने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्या ठिकाणी कांदा दरात मोठी वाढ त्या ठिकाणी केली आहे। अगोदर हा जो काही दर होता तो 1775 रुपये ते 1780 रुपये होता। आता थेट हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल एवढा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि यामुळं नाफेड आणि एनसीएफने जो काय ज्या काय कांदा खरेदीमधल्या ज्या काय अटी आहेत त्या आता त्या ठिकाणी शिथिल केल्या। बी ग्रेड जो काय कांदा आहे जो की 30% डॅमेज असल्यामुळे त्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाला, परंतु नाफेडने आता मिक्स कांदा स्वीकारायला देखील त्या ठिकाणी सुरुवात केली। 35 MM पेक्षा कमी आकाराचा कांदा आहे त्या ठिकाणी आता स्वीकारला जाणार आहे। 30% पर्यंत जो काय डॅमेज जो काय कांदा आहे तो देखील आता नाफेड आणि एनसीएफ कडून त्या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 ते 10 जुलै दरम्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या मुख्य कांदा पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे विचार जर का केला तर पाऊस जर पडला आणि शेतातून कांदा काढणी आणि वाहतुकीमध्ये अडचण जर आली तर त्या ठिकाणी कांदा बाजारातील आवक कमी होईल, पुरवठा एकदम त्या ठिकाणी वाढेल, आणि यामुळे 8 ते 15 दिवस बाजारात हे त्या ठिकाणी कदाचित वाढू शकतात। पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारभावामध्ये तेजी देखील त्या ठिकाणी येण्याचा अंदाज व्यापारी सध्या त्या ठिकाणी वर्तवत आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कांद्याची जी काय पेरणी आहे तर ती कांद्याची पेरणी काही भागांमध्ये त्या ठिकाणी झाली आहे। पावसाळा कांद्याची जी काय लागवड आहे ती काही भागांमध्ये सुरू आहे, परंतु पाऊस ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कांदा पेरणीला आणि कांदा लागवडीसाठी अजूनही वेग त्या ठिकाणी म्हणावा तेवढा आलेला नाही। त्यामुळे खाजगी व्यापारी जे काय आहे ते सध्याला बाजारपेठांमधून कांदा खरेदी करताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसत आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर जे शेतकरी ज्यांनी कांदा चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता ते देखील शेतकरी आता कांदा बाजारामध्ये घेऊन येताना चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे ते देखील त्या ठिकाणी दिसत आहे। येणाऱ्या काळामध्ये जो काय कांद्याचा हंगाम आहे तो त्या ठिकाणी आता सप्टेंबर ते ऑक्टोबर नंतरच त्या ठिकाणी सुरू होईल। या मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जी कांद्याची साठवण केलेली आहे या साठवणीच्या कांद्याला चांगला बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो, आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी कांदा बाजारामध्ये आणताना बाजारभावाचं गणित आणि बाजारभावाचा अंदाज पाहूनच जर का कांदा मार्केटमध्ये आणला तर त्यांना फायदा हा निश्चितच होईल।